पावसाळा चालू झाला आणि तुम्ही अजून पण घरात बसले काय राव. आपल्या संभाजीनगर मध्ये एवढे क्वालिटीज वॉटरफॉल आहे ना, आणि ते फक्त आपल्या संभाजीनगर पासून 80 किलोमीटरच्या अंतरावर. मैं ठोकरों से उड़ा दूं दो पल में नमस्कार मित्रांनो, आज आहे ना आपण जाणार भाऊ हिडन वॉटरफॉल शोधण्यासाठी, आणि तेही फक्त आपल्या सिटी पासून 80 किलोमीटरच्या अंतरावर. पाऊस आला होता म्हणून आम्ही थांबलो होतो भाऊ चहा घेण्यासाठी, आणि चहा वगैरे घेतला आणि आता डायरेक्ट निघालो होतो भाऊ हातनूरला. मी आतापर्यंत जेवढे पण वॉटरफॉल पाहिले ना, त्या वॉटरफॉल पर्यंत जायला ना ट्रॅक एकदम चांगला होता बरं का. पण या वॉटरफॉलला जाऊन ना आमची इतकी हालत खराब झाली होती ना, हे तुम्ही ना पुढेच बघा. हातनूरवर नाही ना आपल्याला घ्यायचं होतं भाऊ कार्तिक वाळून गेला. मग पहिले तर त्यांना घेतलं आणि डायरेक्ट निघालो होतो आता वॉटरफॉलच्या दिशेने. या माणसाने भाऊ स्वतःच्या दमावर डायरेक्ट पूर्ण आहे ना कन्नड गाजवून टाकेल. तुम्ही पण याला ओळखलं असेल ना तर कमेंट मध्ये ना त्याची आयडी टॅग करून टाका. कन्नड मध्ये आलो आणि आता डायरेक्ट निघालो होतो भाऊ पिशोरच्या दिशेने. पण मित्रांनो ना मला मध्येच धोका देऊन दिला. जोपर्यंत पाऊस चालू नव्हता ना तोपर्यंत त्यांनी गाडी चालवली, आणि जेव्हा पाऊस चालू झाला ना आता म्हणे मला तू गाडी चालव. आयला म्हटलं भगवान करे ऐसे दोस्त ना सबको मिले. गवतळा घाटामध्ये ना जाता जाता एक आईशर दिसलं होतं आणि ते ना डायरेक्ट पलटी झालं होतं. पुढे जाऊन ना भाऊ हे दोन नमुने भेटले. आम्हाला तर वाटलं पहिले तर आपले फॅन आहे, पण नंतर कळालं की यांना तर टाइमपास करायसाठी कोणतरी लागत होतं. आता जवळपास आहे ना आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचणार होतो. ऑफ रोडिंग वाला रस्ता पार केला आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो भाऊ लोकेशनवर. आतापर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघितला, याच्या पार्ट 2 साठी ना फॉलो करून घ्या.